राहुरी तालुक्यातील राहुरी कृषी विद्यापीठ हद्दीमधील सिमोन प्रकल्प शेजारी एका 38 वर्ष वयाच्या तरुणाला मारहाण करून हातपाय बांधून उलटा फेकून दिल्याचा प्रकार रविवारी 7 जून रोजी दुपारी 12च्या दरम्यान घडला. राहुरी विद्यापीठाच्या सिमोन प्रकल्प शेजारी वरवंटीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला एका मेंढपाळाने आपल्या मेंढपाळा सारीत असताना अचानक त्याचं लक्ष एका झाडाखाली पडलेल्या व्यक्तीकडे गेला. जवळ जाऊन पाहता तर एक जखमी अवस्थेत 38 वर्ष तरुण हातपाय बांधलेल्या अवस्थेत दिसला. घटनेची माहिती त्यांनी विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांना कळवली. घटनास्थळी दाखल होताच त्यांनी त्या तरुणाला जखमी अवस्थेत बघितलं व राहुरी पोलीस स्टेशनला कळवलं. तरुण हा शुद्धीवर असल्याने त्याला विचारलं असता तो राहणार पिंपरी अवघड येथील असल्याचं निष्पन्न झालं. त्याचं नाव विचारलं असता अनिल साहेबराव बर्डे राहणार पिंपरी तालुका राहुरी असं सांगण्यात आलं. घटनेची माहिती विचारली असता मला मागील वर्षामध्ये ग्रामपंचायत मार्फत घरकुल मंजूर झालं असल्याने मी ते बांधण्यासाठी पिंपरी अवघड येथील भैया पठाण उर्फ समीर पठाण या व्यक्तीला बांधण्यासाठी दिलं आहे. मात्र सदरच्या व्यक्तीने घर न बांधताच माझ्याकडून 1.5 लाख रुपये घेऊन मला शिवीगाळ व दमदाटी करत असे. वारंवार या गोष्टीची मी ग्रामपंचायत पिंपरी अवघड येथील सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यांच्या कानावरही घालून मला न्याय मिळाला नाही. परंतु या गोष्टीचा राग मनात धरून मला रविवारी मुळा डॅम फाटा येथे भेटला असता ते मला म्हणाले की चल तुला दारू पाजतो असं म्हणून मला बळजबरीने गाडीवर बसून वरवंडी शिवारातील सिमोन प्रकल्प शेजारी डोंगरात आणलं व मारहाण करून मला उलट बांधून ठेवलं आहे. घटनेची माहिती विद्यापीठाचे सुरक्षारक्षक गोरक्षनाथ शेटे व सुपरवायझर दत्तात्रय अडसुरे व कल्याण मेटे अक्षय यांनी त्यांच्या मुलाला कळवली. मात्र रक्तस्राव व अशक्तपणा आल्याने त्यांना पुढील उपचारासाठी राहुरी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. या घटनेची पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश सानप करीत आहेत. न्यूज 14 प्रतिनिधी दीपक मकासरे, राहुरी विद्यापीठ. सांग परत, इकडे कशासाठी आणलं तुला? मी डॅम फाट्यावर एक कामानिमित्त आलो होतो, मंडपच्या कामानिमित्त. मी तिथं थांबलो. ते मला भेटले इथं. कोण भेटलं? भैया पठाण. आणि ते त्यांनी मला तिथं धरलं. ते मी तुला आहे ना खर्च करतो. म्हणलं खर्च नका करू. त्यांना बळजबरीनं मला तिथं बाहेर दारू आम्ही पाजली इकडं अलीकडं आपल्या फाट्याच्या अलीकडं. आणि त्यांनी तिथून ते तुला घरी सोडितो. आणि तो घरकुलचं जर मॅटर असेल माझा व्हॉट्सअपला पण मी त्यांचा मेसेज रात्रीच टाकलेला होता. व्हॉट्सअपला पण स्टेटसला ठेवलेला आहे माझा. तुम्हाला काय कारणाने आणलं इथं नेमकं? तेच घरकुलचा मॅटर होता ना. पहिली काही दुश्मनी होती का तुमची? दुश्मनी काय नव्हती. घरकुलचं त्याला मी पैसे दिले होते. मी त्याला आजच्या टोटल इमानदारी ना तर त्यानं ना कबूल गेला. माझं घरकुल अर्धवट राहिलं. मला ग्रामपंचायत नोटीस पण आली. ग्रामपंचायतमध्ये रिक्वेस्ट केली पण ग्रामपंचायतचे काय सरपंच, उपसरपंच, तो ग्रामसेवक होता जांभळीचा योगेश चंद यांनी त्याच्याकडून त्यांना घरकुल पूर्ण असल्यामुळं पैसे पूर्ण काढून घेतले. आता माझ्या अकाउंटला तिथं अजून 20,000 बाकी आहेत घरकुलाचे. तुम्हाला कोणत्या कारणाने इथं आणलं? कशासाठी? तेच घरकुलमुळं. म्हणजे घरकुल म्हणजे काय नेमकं? घरकुल माझं घरकुल आलं होतं. मला त्यांना पाहिजे होतं का तुमचं घरकुल? त्यांना पाहिजे. माझं घरकुल होतं पण मी त्यांना आहे ना काम दिलं होतं ठेकेदार म्हणून. त्यांनी काम पूर्ण नाही केलं. गोड बोलून पैसे काढून घेतले 1,30,000 रुपये. आणि मग ते त्याला म्हणलं माझं काम पूर्ण नाही केलं. अजून पण माझं घरकुल अर्धवट आहे. आणि रात्री मग मी त्याला 2 दिवसापूर्वी त्याला म्हटलं मी ते घरकुलाचं कर. बरं इथं काय केलं तुम्हाला? इथं आणून काय केलं त्यांनी? इथं आणून माझे हातपाय बांधले, माझ्या डोक्यात मारलं. इथं डोक्याला जखम आहे, तुमच्या रक्त निघू राहिलं. त्यांनी मारलं का ते? हो हो. दगडाने हाणलं का? दगडाने हाणलं. तुम्ही वरडले नाही का? मी वरवडलं पण त्यांनी आधी हातपाय बांधले माझे. तुमचं नाव काय? माझं नाव अनिल साहेबराव बर्डे राहणार पिंपरी अवघड. आणि गावातले पण विजय कांबळे, परत ते सुरेश लांबे यांना पण मी रिक्वेस्ट केली पण यांनी काही रिस्पॉन्स दिला नाही मला.